या बाप जन्मात माझ्यासारखी कोणी साक्ष दिली नसेल. सगळं कोर्ट हाताळलं होतं का नाही. त्या कंपाऊंडरची बोलतीच बंद केली मी. अहो मामी ही तर काहीच नाही. एकदा मी अशीच हायकोर्टात साक्षी द्यायला उभा राहिलो. एका वकिलाची हिंमत झाली नाही मला येऊन प्रश्न विचारायचे. मग मीच मला प्रश्न विचारलं आणि मीच उत्तरं दिली. हो अशी टाप 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 टाप. अजून सुद्धा कुठल्या पण मंत्र्याला काय प्रॉब्लेम आला मला फोन करून विचारतात लालासाहेब काय करायचं. बोलला का काय तोंड्या तू. तोंड बघ तुझा आरशात. आलाय मोठा शाना. त्या मंगलनी बाबूनी मला बसवलं आणि त्या मॅडमनी नाहीतर आहे ना त्या कंपाऊंडरचा मुडदाच बसवला असता म्या. आजी काय चाललंय का तुझं. मुर्दा बशिवला मुर्दा बशिवला मुर्दा बशिवला. अख्खं गाव डॉक्टरांच्या बाजूने साक्ष देत आहे आणि तू एकटीच डॉक्टरांच्या विरोधात का साक्ष देतेस. आणि काय ग तुला तर दिसत नाही ना. मग डॉक्टर्स कस काय तुला सगळीकडे दिसतात. अगं मला दिसत नसताना तरी सगळं कळतं आणि तुम्हाला दिसत असून तुमच्या डोळ्यावर पट्ट्या बांधल्यात. मला येडी म्हणतोय. त्याचे ना पायाखालची जमीनच साराकली होती. मला नजर असती ना तर त्या कंपाऊंडरचं तोंड बघायला मला मिळालं असतं. माझ्यामुळे त्याला फाशी होती का नाही बघा तुम्ही. बाबू तू सकाळी उठ लवकर आणि सगळं पेपर घेऊन ये. आजी पेपर कशाला का पाहिजेत. अरे माझा उद्या पेपरात फोटो येणार आहे. सरू म्हातारीने कंपाऊंडरला फासावर चढवलं म्हणून. आजी तिकडे फोटोग्राफर पण होतो. सांग की आजी फोटोग्राफर होतो तिकडे सांग. मला काय माहिती. मला काय दिसतंय बरं मूड द्या. आता एवढी मोठी त्या कंपाऊंडरच्या विरोधात साक्ष दिली म्हणलं माझा पेपरात फोटो येणारच की. आत्या असं काय बी होणार नाही. तुम्हाला किती वेळा सांगितलं डॉक्टरांनी काय केलं नाही त्यांना शिक्षा होणार नाही. बोललीच अजून गाडी तुझी तिथंच आहे का. बाबू तू हिच्या नादाला लागू नको. उद्या सगळं पेपर घेऊन ये. उद्या बघ देशात राज्यात जगात माझ्या नावाचं कौतिक चाललेलं असेल. या सरू म्हातारीनं एका खुन्याला फासावर चढवलं म्हणून मोठ्या मंत्र्याच्या हस्ते मला पुरस्कार पण मिळेल. मी काही साधी सुधी बाई नाही. तुम्ही साध्या सुध्या असत्या ना तर तुम्हाला कळलं असतं. डॉक्टरांसारख्या देव माणसाला त्रास देऊ नये. पण नाही समजा स्वतःच्याच मनाचं करायचं. काय गरज होती ओ कोर्टात काय बाय बोलायची. काय बाय नाही खरं तीच बोलतीय. तू बस त्या कंपाऊंडरच्या गोचड्या तोडत. मला नाही त्याचं कौतुक. आज मला शांत झोप लागणार आहे आणि स्वप्नात बी त्या कंपाऊंडरला फासावर लटकवलेलं बघणार आहे. आजी अगं पण तू दाजींना बघितलंच नाही मग तुला स्वप्नात दाजी कसं बरं दिसणार. मोड द्या. दाजी दाजी कळलंच का त्याचं नाव. चल मला ते गार हवा लावून दे बघू. हा चल चल जीवाला मला ठीक आहे काठी. चल आजी मला नंतर सांग काय तिकडं कोर्टात बरं. काय काय घडलं ती. हा बाबू उद्या पण आपल्याला कोर्टात जावं लागेल. चल जरा केसचा अभ्यास करायला बसू. ओ कसला अभ्यास करताय. गप गुमानं जाऊन झोपा. बरं ठीक आहे बाबू आज मी एकटाच अभ्यासाला बसतो. ह्या हत्यांचं काय करावं तेच कळण झालंय बाया. त्या आत्याचं काय करायचं ना ते समजा नंतर बघ. आधी वाड्याचं बघा. वाटणी करा आणि माझा माझा हिस्सा द्या मला. बाहेरचं कोण येऊन इथं मडी गाडतय आणि तुम्ही काढा झोपा. मी आले होते कट्टा तोडायला पण तुम्ही मला कट्टा तोडू दिला नाही. त्यावेळेस जर कट्टा तोडला असता ना तर चांगली ताजी ताजी बुवाडी मिळाली असती आणि मग कळलं असतं कुणाचं मड आहे ती. काय बाडीबिडी सापडली नाही. अगं मग तो सांगाडा काय आभाळातून पडला का खाली. तो पोलिसांनीच ठेवला असणार आहे. बाबू बघतोयस ना काय म्हणती तुझी बायको. तुला तरी पटतंय का. खरं खोटं देवालाच माहिती. मला काय बी कळना झालंय खरं कोण आणि खोटं कोणते. पण माझं मन मला सांगतंय यो समदा डाव त्या मॅडमचाच असणार आहे. कधी डॉक्टरांचा नाद सोडणार आहे ती बाय काय माहिती. कोर्टाची कार्यवाही सुरू करा. जज साहेब मंजुळा संकपाळ यांचा अपघात झाला होता परंतु त्याच दरम्यान सुरेश पाटील यांचा खून झाला आणि संजू गायब झाला.
त्याच सोबत पोलिसांच्या हाती काही पुरावे लागले, ज्यावरून असं सिद्ध होतंय की मंजूचा अपघात नसून खून झाला होता. कारण हे तिघेही एकाच जमिनीच्या व्यवहारासंदर्भात एकमेकांच्या संपर्कात होते. जी जमीन सुरेश पाटलांनी विकत घ्यायच्या आधी त्यांचा खून झाला, तीच जमीन आता अजित कुमार देव यांच्या नावावर आहे. ह्या सगळ्या घटनांवरून हे स्पष्ट होतंय की हे सगळे खून जमिनीच्या हव्यासापायी ह्या माणसाने केलेत. जज साहेब, पुढील साक्ष देण्यासाठी अमर संगपाळ म्हणजेच मंजूचे पती ह्यांना बोलवण्याची मी विनंती करते. परवानगी आहे. अमर संगपाळ हाजीर हो. तुमचं नाव? अमर संगपाळ. मंजू तुमची कोण होती? बायको. तुमची ही अवस्था कशी काय झाली? माझा अपघात झाला होता. तुम्ही या गावात कशासाठी आला होतात? मी आणि मंजू आमची जमीन विकण्यासाठी या गावात आलो होतो. जमीन विकून झाल्यावर मिळालेल्या पैशातून माझं ऑपरेशन करायचं होतं. बर. मंजू आणि तुमचे संबंध कसे होते? चांगले होते. कधी कधी भांडणं व्हायची, पण नवरा बायकोमध्ये जशी भांडणं होतात तशीच. ती फार काळजी घ्यायची माझी. आमचं खूप प्रेम होतं एकमेकांवर. तुमची आरोपी सोबत कशी काय ओळख झाली? मंजूमुळेच. यांची आणि मंजूची चांगली मैत्री होती. यांचं आमच्या घरी येणं जाणं होतं. एक मिनिट, काय म्हणालात? पुन्हा सांगा. यांचं आमच्या घरी येणं जाणं होतं. पॉइंट टू बी नोटेड माय लॉर्ड. ज्या ज्या घरी ज्या ज्या ठिकाणी आरोपीचं येणं जाणं होतं तिथं गुन्हे घडलेत. पॉइंट आहे. हे माकडा काय पॉइंट आहे? काय बाय काय बरळू नकोस. नाही, मला वाटलं असं म्हणून म्हटलं. नाम्या, तुला एकदाच सांगतोय, माझं मन मला सांगतंय डॉक्टर निर्दोष आहेत. त्यांनी काय नाही केलं ते निर्दोष सुटणार म्हणजे सुटणारच. बघ. ऑर्डर ऑर्डर. सावज हेरायचं, त्याच्या भोवती जाळं टाकायचं आणि एकदा का ते जाळ्यात आलं की क्षणाचाही विलंब न करता त्याला संपवायचं. सगळं ठरवून आणि प्लॅन करून करत होता हा माणूस. जज साहेब, मॅडम काहीही बोलतायत आणि ते सुद्धा पुरावे नसताना. तुम्हाला संधी दिली जाईल त्यावेळेस तुम्ही तुमची बाजू मांडा. मध्ये मध्ये बोलू नका. माफ करा साहेब. सुरेश पाटलांचा खून जमीन विकत घेण्यावरून झाला असेल असं तुम्हाला वाटतं का? तसं नक्की नाही सांगता येणार, पण सुरेश पाटील जमिनीचा व्यवहार करायला आमच्या घरी येणार होते. त्याच दरम्यान त्यांच्यासोबत हे सगळं घडलं. त्यावरून तरी असंच वाटतंय. आणि संजू? बहुतेक संजूला डॉक्टरांचा संशय आला होता. त्याने मंजूला सांगितले होतं की डॉक्टरांना जमीन विकू नको, पण तिने काय ऐकलंच नाही आणि अचानक तो गायब झाला. अजूनही सापडला नाहीये तो. तुमच्यामध्ये जमिनीचा व्यवहार पूर्ण झाला का? नाही, डॉक्टरांनी फक्त 50%च रक्कम दिली होती आम्हाला. जज सर, मॅडम,
30% रक्कम मी मंजूला ऍडव्हान्स म्हणून दिली होती आणि 50% आपल्या समोरच व्यवहार झाला होता. आता 30% रक्कम मी मंजूला दिली आहे, हे जर का मंजूने अमरला सांगितलंच नाही तर यात माझी काय चूक आहे? असं कसं होऊ शकतं? मंजू मला सगळं सांगायची, पण या पैशांबद्दल तिने मला कधीच काही सांगितलं नाही. आणि जेव्हा जेव्हा मी उरलेल्या पैशांबद्दल यांना फोन केला तेव्हा त्यांनी फक्त एकच उत्तर दिलं, आता पैसे नाही आहेत, नंतर फोन करतो. आणि हळूहळू तर माझा फोन उचलणंही बंद केलं. तुम्हाला याबाबत काही बोलायचं आहे? नाही, तुमच्याकडे तयारच असेल उत्तर, नाही का? नाही, उत्तर तयार नाहीये माझ्याकडे, पण खरेपणा आहे. मला मान्य आहे, मी अमरचे फोन उचलत नव्हतो कारण त्यांना देण्यासाठी माझ्याकडे पैसेच नव्हते. हा, माझ्याकडे थोडीफार रक्कम होती, पण ती मी माझ्या लग्नासाठी जपून ठेवली होती. मंजूची जमीन मी फक्त तिला मदत व्हावी म्हणून विकत घेतली, पण माझ्या चांगुलपणामुळे मी असं फसेन असं मला नव्हतं वाटलं. पण तुम्ही फोन का उचलत नव्हता त्यांचा? मी सांगितलं ना, माझ्याकडे पैसेच नव्हते द्यायला. मला इतरांना नाराज करायला नाही आवडत. मी जर का कोणाची मदत नाही करू शकलो तर त्याचा सगळ्यात जास्त त्रास मला होतो. मी त्यांना सांगितलं होतं, तुम्ही गावात आल्यानंतर तुम्हाला तुमची रक्कम देऊन टाकेन, कारण मला थोडा वेळ मिळाला असता ना पैसे जमा करायला. एकतर गावातले जे गरीब पेशंट आहेत मी त्यांच्याकडून फीचे पैसेही घेत नाही, कारण मी इथे प्रॉपर्टी करायला किंवा पैसे कमवायला अजिबात आलेलं नाहीये. मला तर वाटते डॉक्टरांनी ही मंजूची अपशकुनी जमीन घेऊन त्यावर रिसॉर्ट बांधलं नसतं का नाही, तर हे सगळं मागं लागलंच नसतं. तुमच्याकडे रिसॉर्ट बांधायला पैसे होते पण यांचे द्यायला पैसे नव्हते, असं का? कारण रिसॉर्ट बांधून जे त्यातून पैसे येणार होते तेच मी त्यांना देणार होतो. शिवाय गावातल्या लोकांना रोजगार मिळाला असता, मी इथेच लोकांना ऍडमिट करून घेणार होतो. खूपच विचार करता तुम्ही गावातल्या लोकांचा. मला लोकांचं भलं करायला खूप आवडतं. काय या जगात माझं असं कोणीच नाहीये. मी अनाथ म्हणून वाटलोय. आणि बस बस, गोष्ट पाठ झालीये सगळ्यांना. मला सांगा, व्यवहाराच्या दिवशी मंजुळाच्या घरी नेमका काय विचार करून गेला होतात? काहीच नाही, फक्त जमिनीच्या कागदपत्रांवर सह्या घेण्यासाठी गेलो होतो. तुम्हाला काय वाटतं, तुमच्या पत्नीचा अपघात झाला असेल की खून? मंजूचं घरातल्या प्रत्येक गोष्टीकडे बारीक लक्ष असायचं. प्रत्येक गोष्ट ती फार काळजीने करायची आणि गॅस बाबत तर ती विशेष काळजी घ्यायची. त्या दिवशी डॉक्टर सोडून आमच्या घरी कोणीच नव्हतं आलं. जर यांनीच काहीतरी गॅसच्या पाईप सोबत केलं असेल तर. अहो, काय बोलताय तुम्ही? मंजू माझी खूप जवळची मैत्रीण होती. तिच्या जाण्यानं तुम्हा सर्वांना जो त्रास झाला तसंच दुःख मलाही झालंय. काय बोलताय तुम्ही? तुम्हाला सांगितलं ना, मध्ये मध्ये बोलू नका. तुम्हाला संधी दिली जाईल. माफ करा साहेब. तुम्ही बोला. तुमच्या प्रत्येक वाक्यातून ही केस अजून मजबूत होत चालली. बोला तुम्ही. मला तर आता असंच वाटायला लागलंय की मंजूचा अपघात नाही तर खून झालाय. त्या दिवशी अजित कुमारचं घरी येऊन जाणं आणि मंजूचा अपघात यामध्ये किती वेळेचं अंतर होतं?
साधारण 5-1 मिनिटं. मग तुम्हाला गॅसचा वास नाही आला? नाही. म्हणजेच अजित कुमार देवने जाताना गॅसचा पाईप लीक करून ठेवला असल्याची शक्यता आहे. हो, शक्यता आहे. यावर तुम्हाला काही बोलायचं आहे? आता तुमच्याकडे कबूल करण्याशिवाय कुठलाच पर्याय नाहीये की मंजूचा खून तुम्हीच केलाय. बरं झालं पाहुणं तुम्ही आलात. आता तुमच्या माझ्या साक्षीमुळं त्या कंपाऊंडरला फाशीच होईल. त्याचं चांगलं आहे ना मडच बसवलं पाहिजेत. हे म्हातारे किती वेळा तुला सांगायचं का चांगलं बोल चांगलं बोल चांगलं बोल, ते काय जमतच नाही तुला. डॉक्टर देव माणूस आहे, त्यांना जर का काय झालं का नाही सोडणार नाही मी कोणाला, आधीच सांगून ठेवतोय. ए काय करशील रे? चहापेक्षा किटली गरम. कुणाला कशाचा बुडकेला केसाचा असं झालंय तुझं. इथं आम्हाला त्या मंजूला न्याय कसा मिळेल त्याचं पडलंय आणि ह्याला त्या कंपाऊंडरचं पडलंय. म्हातारे बाबू दादा, सरू आजीला चहा प्यायला घेऊन जा. म्हातारे जागा. हाय, चल चहा प्या. होय होय चल. आता त्या कंपाऊंडरला फाशी होणार आहे म्हणतात, त्या आनंदात मी चांगला तांब्याभर चहा पिते बघ. अमरदादा, तुम्ही कोर्टात डॉक्टरांच्या विरुद्ध साक्ष द्यायची काही गरज होती का? मी डॉक्टरांच्या विरोधात साक्ष नाही दिलीये. जे खरंय ते सांगितलंय कोर्टाला. खरंय? काय खरंय? तुम्ही काय म्हटला कोर्टात? काय म्हटला? मला पण आता असं वाटतंय की मंजूचा खून डॉक्टरांनी केलाय. हो, मला असंच वाटतंय. काय बोलताय तुम्ही अमरदादा? कळतंय का तुम्हाला? त्या देव माणसानं तुमची वेळोवेळी मदत केलेली आहे. तुम्हाला ऑपरेशनला पैसे पाहिजे होते ना, म्हणून तुमच्या अपशकुनी जमीन डॉक्टरांनी विकत घेऊन सगळं मागं लावून घेतले. अख्खं गाव मंजूला गावात बाहेर काढायला चाललं होतं, पण मधी पडून डॉक्टरांनी तुम्हाला वाचवलं. एवढं सगळं केलं ह्या माणसानं तुमच्यासाठी, तुम्ही काय केलं? त्यांच्यावर आरोप करताय. त्यांच्यावर आरोप करताय. मला माहित आहे तुम्ही हे सगळं का करताय. त्या दिव्या मॅडमचं ऐकून तुम्ही हे सगळं करताय, पण जरा तरी लाज बाळगा, जरा तरी कदर ठेवा, जाण ठेवा डॉक्टरांच्या उपकारांची. हे बघ बजा, याचा दिव्या मॅडमशी काही संबंध नाहीये. आणि उपकाराचं म्हणतोस ना, तर डॉक्टरांनी उपकार नाही केलेत. आम्हाला पैसे देऊ, जमीन विकत घेतली आमची, आणि त्यातले अजून अर्धे पैसे दिले नाही. आणि हे इतकं सगळं असताना तुला असं वाटतंय का की दिव्या मॅडमच्या सांगण्यावरून मी असं वागेन? ते तुम्हाला त्या दिव्या मॅडमला माहित. पण अमरदादा, तुम्ही हे सगळं जर का पैशासाठी करत असाल का नाही, तर आधीच सांगतोय बजासारखा वाईट माणूस उभ्या जगात तुम्हाला सापडणार नाही कुठं. बजा, काय चाललंय रे तुझं? कशाला भडकतोय? अरे कोर्ट ठरवेल की डॉक्टर निर्दोष आहे की खूनी येते. स्वतः पण त्रास करून घ्यायचा आणि दुसऱ्यांना पण द्यायचा. त्या दिवशी पण त्या विजय भाऊला दुखवलंस तू. काय करू मग? काय करू सांगे? काय 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 करू मी? डॉक्टर देव माणूस आहे, त्यांना शिक्षा झालेली मी नाही बघू शकत ना. माझ्या मेलेल्या आईला जिद्द केले त्या माणसाने. दिव्या मॅडमचं ऐकून तुम्ही जर काही सगळं करणार असाल का नाही, बजरंगाची शपथ घेऊन सांगतोय, त्याची लाकडं मसनात पोचलेच म्हणून समजा. एका बुकीतच. दिव्या, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. सरप्राईज? हे बघ.
सुपर. हे आजच्या आज कोर्टात सादर झाला पाहिजे. हो, प्रश्नच नाही.